शनिवारी आपण एक प्रयोग घेत असतो. चला शिकूया प्रयोगातून. म्हणजे आपलं विज्ञान शिकायचं आहे, परंतु कशातून शिकायचं आहे? प्रयोगातून शिकायचं आहे. तर आजचा जो आपला प्रयोग आहे त्या प्रयोगाचे नाव आहे रॉकेट बलून. काय आहे? रॉकेट बलून. तुम्हाला सर्वांना रॉकेट बलून पाहायचं आहे? हो. आपण अगोदर रॉकेट बलून म्हणजे काय आहे ते पाहूयात आणि मग त्या रॉकेट बलूनच्या पाठीमागे काय विज्ञान आहे ते आपण पाहणार आहोत. तर रॉकेट बलून हा जो प्रयोग आहे त्या प्रयोगासाठी लागणारं आपलं साहित्य म्हणजे या ठिकाणी आपण काही फुगे घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला दोरा या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर आहे ही कैची, त्याचबरोबर हा आहे चिकटते आणि एक पेन आहे की ज्या पेनाची आपण रिफिल वगैरे काढून टाकली. तर अशा पद्धतीचा हा दोन्ही बाजूंनी ओपन असलेला हा पेन आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी स्ट्रॉ देखील वापरू शकता. म्हणजे अशा पद्धतीचे साहित्य आपल्या रॉकेट बलूनसाठी लागणार. तर सर्वप्रथम आपण काय करूयात की तुम्ही काय करता की बर्थडे असले की आपण छान फुगे फुगवत असतो. तर तुमच्याच वर्गमैत्रीण आहे, तिचं नाव काय आहे? आदिती. आणि तुझं? श्रेया. आदिती आणि श्रेया आपण दोघींना देखील एक एक फुगे या ठिकाणी फुगवण्यासाठी देणार आहोत. चला फुगवा. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी दोरा घेतलेला आहे. साधारणतः काय करायचंय की 4 ते 5 फूट दोरा आपल्याला घ्यायचा आहे. आपण या ठिकाणी दोरा घेऊया. आणखी फुगवायचा थोडासा आणि आपण कैचीच्या सहाय्याने तो काय करायचा? कैचीच्या सहाय्याने आपण कट करून घेऊया. घेतलाय? आता पहा. आता काय करायचं आहे की या पेनाच्या भागामध्ये आपल्याला काय करायचं? हा दोरा आपल्याला या ठिकाणी ओवायचा आहे. तर ओवून घे. या पेनाच्या भागामध्ये आपण दोरा या ठिकाणी ओवून घेतलेला आहे. तर प्रियंका तिकडनं जा आणि श्रेया दोरा टाईट पकडायचा आहे. आता या ठिकाणी दोन्हीही फुगे फुगवलेले आहेत. हवा जाऊ द्यायची नाहीये आणि हवा जाऊ न देण्यासाठी इथं गाठ सुद्धा मारायची नाहीये. फक्त या फुग्याचं जे तोंड आहे ते आपल्या चिमटीच्या सहाय्याने गच्च धरून ठेवायचं आहे. ठेवलंय? हा टेप घेतलाय आपण या ठिकाणी. चिमटीच्या सहाय्याने व्यवस्थित इथे धरून ठेव, असं धरून ठेव. आणि हा जो बलून आहे तो आपण अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो काय लावलेला आहे आपण? पेन लावलेला आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा चिटकवला आहे. दिसते सगळ्यांना? दिसते? टाईट दोरा टाईट पकडा. आता आपण काय करणार आहोत की आपण बलून या ठिकाणी सोडणार आहोत. आपल्याला रॉकेट बलून पाहायचंय. आता मी या ठिकाणी बलून सोडणार आहे. चिमटीच्या सहाय्याने मी ज्या ठिकाणी बलूनचं तोंड धरलेलं आहे ते मी आता सोडणार आहे. सोडू का? काय उडाला? दिवाळीच्या वेळेला ज्यावेळेस तुम्ही रॉकेट उडवता तर रॉकेट उडवल्यानंतर आपण जमिनीवर रॉकेट असतं आणि ज्यावेळेस आपण त्याला प्रज्वलित करतो त्यावेळेस तो कुठे जातो? वरती जातो. 1 2 3 स्टार्ट. गेला की नाही रॉकेट? एकदा जोरात टाळ्या वाजवा. जादू नाही. ही कुठली जादू नाही. प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी विज्ञान आहे. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे काय आहे? विज्ञान आहे. का होतं असं? तुम्ही बघा, आपण ज्यावेळेस भिंतीवर आपण एखादा चेंडू मारतो म्हणजे आपण एखाद्या वस्तूवर ज्यावेळेस बल लावतो त्यावेळेस विरुद्ध दिशेने देखील त्या वस्तूवर तितक्याच गतीने बल लावल्या जातं. आपण भिंतीवर बॉल मारला, चेंडू मारला तर भिंत सुद्धा त्या वस्तूवर बल लावते आणि तो चेंडू विरुद्ध दिशेने वाहतो. गतिविषयक तिसऱ्या नियमामध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तूवर बल लावतो त्यावेळेस त्या वस्तूवर विरुद्ध दिशेने देखील बल लावल्या जातं. म्हणजे क्रिया आणि प्रतिक्रिया अशी ज्यावेळेस बल असतात त्यावेळेस क्रियाबल आणि प्रतिक्रिया बल यांची परिमाण समान असतात परंतु त्याची दिशा मात्र विरुद्ध असते. ज्यावेळेस आपण या ठिकाणी फुगा या ठिकाणी आपण लावतो आणि ज्यावेळेस फुग्याची हवा या ठिकाणी बाहेर पडत असते त्यावेळेस विरुद्ध दिशेने तो या ठिकाणी फुगा हा विरुद्ध दिशेने कार्य करत असतो. म्हणजे हा गतीचा न्यूटनचा गतिविषयक कितवा नियम आहे? तिसरा.
ज्या दिशेने जितका बळ लावतो त्याच विरुद्ध दिशेने तितकाच बळ लागतो. बरोबर आहे. आपण होडीतून ज्यावेळेस प्रवास करतो, ज्यावेळेस होडी किनाऱ्यावर जाते आणि ज्यावेळेस आपण आपलं पाऊल किनाऱ्यावर ठेवतो त्यावेळेस ती होडी पाठीमागे ढकलल्या जाते. म्हणजे त्या ठिकाणी त्या होडीवर सुद्धा विरुद्ध दिशेने बल प्रयुक्त होत असतं. म्हणजे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल अशी दोन बल कार्य करत असतात आणि ती परस्परांच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असतात. हा न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आहे जो आपण या प्रयोगातून शिकलेलो आहोत. कळालं सगळ्यांना? घरी करून पाहणार? नक्की. आता आपण प्रयोगातून पाहिलं की ज्यावेळेस फुगा हा पुढे ज्यावेळेस जातो त्यावेळेस फुग्यातून ज्यावेळेस हवा बाहेर पडते त्यावेळेस वातावरणातली जी काही हवा आहे त्या हवेचा दाब त्या ठिकाणी त्या फुग्यावर पडतो आणि म्हणून फुगा कुठे जातो? पुढे जातो. मग हा न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आहे. मग न्यूटनचा गतिविषयक जो तिसरा नियम आहे काय सांगतो बरं? काय सांगतो? आपण जर एखाद्या वस्तूला बल लावलं तर आपण जेवढ्या गतीने त्याला बल लावलं तेवढंच बल त्याच्या विरुद्ध दिशेने लागेल लावलं जातं. अतिशय बरोबर आहे. जर समजा उदाहरण घेतो की चेंडू जर आपण भिंतीवरती फेकला तर चेंडूला आपण जेवढं बल लावले तितकंच बल त्याच्या विरुद्ध दिशेने देखील कार्य करते.